आंदोलनात अनेक दुकानं आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या भवनाचं गेल्या शुक्रवारी रात्री बांधकाम करण्यात आलं। त्या ठिकाणी आता 17 मजली इमारत उभी राहणार असल्याची माहिती पीपल्स इम्प्रुव्हमेंटचे ट्रस्टी रत्नाकर गायकवाड यांनी दिली होती। मात्र मोक्याच्या ठिकाणी असलेली ही जमीन व्यावसायिकांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केलेला आहे। तर आंबेडकर भवनाचा बराचसा भाग जीर्ण झाल्यामुळे पालिकेनं पाडकामाची नोटीस बजावली होती आणि त्याच अंतर्गत हे पाडकाम केलं गेलं असा ट्रस्टींचा दावा आहे। बरोबर आहे त्याच्या एकंदरीत या सर्व मंडळींनी जे अनधिकृत तोटिया ट्रस्टीज आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। आणि एक पार झालेले सर्व काही म्हणजे ज्याला म्हणतो की सर्व खुलं आहे। इथे सर्वांना कळतंय की रात्री 2-3 वाजता येऊन इथे ही तोडमोड झालेली आहे, पैसे इतर सामग्री सर्व पळवलेली आहे। हे सर्व एवढं ओपन असताना अजूनही पोलीस यांच्यावरती कुठची कारवाई करत नाही। सरकारला आणि पोलिसांना या संपूर्ण उद्रेकाचा आणि आक्रोशाचा जाग यावा म्हणून आज हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। आणि यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना